नमस्कार. कथेचं नाव गोष्ट त्या रात्रीची भाग 1. कथा पूर्णतः काल्पनिक आहे, पण सामाजिक वास्तव्याशी मिळतीजुळती आहे. हॅलो 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 बोलून काही फायदा नाही, कारण आता सध्या माझ्याशी बोलायलाच नाही आहे कोणी. खरं तर झालं असं, सांगते थांबा, किती तो उतावळेपणा. सांगते ना, आधी माझी ओळख तर होऊ दे. तर मी आहे, जाऊ दे, नावात काय ठेवलं आहे. पण मी जे सांगत आहे त्यावरून तुम्हाला माझं नाव कळेलच. खरं तर मला त्या दिवसाबद्दल बोलायचे आहे. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. दिवस इतका सुंदर होता की काय सांगू. सकाळी लवकर उठून आवरलं, कारण मला लवकरात लवकर ऑफिसला पोहोचायचं होतं. आज आहे ना, माझं प्रमोशन होणार होतं. पटापट आवरलं आणि आईच्या हातचे वर्ल्ड्स बेस्ट पोहे खाऊन निघाले. निघताना आई म्हणाली, सावकाश जा गं आणि लवकर घरी ये. हो ग आई, म्हणून मी निघाले. आईच तर होती मला. बाबा मला भरभरून प्रेम देऊन देवाकडे गेले. पण त्यांनी मला इतकं दिलं आहे ना, की त्याची उणीव कधी भासलीच नाही. अहो सांगते की, रुको जरा, सबर करो. ऑफिसला पोहोचले आणि पटापट कामं आवरायला सुरुवात केली. घरी लवकर जाऊन आईला सरप्राईज द्यायचं होतं. माझ्या प्रमोशनबद्दल तिलाच घरी जाऊन सांगणार. बॉसबरोबर आउटडोअर मीटिंग होती, तीही करून आले. बाकी आमचे बॉस म्हणजे ना, अवली पीस, एकदम वन अँड ओनली. म्हणजे जे करायचं असतं ते कधीच नाही करणार, आणि ज्याचा काडीचा संबंध नसतो ते करून मोकळे होतात. बाकी खूप चांगले आहेत हो. माझ्या बाबांचेच असे चांगले मित्र. त्यांनीच सांभाळून गेलं बाबां गेल्यानंतर. असो, लंच टाईमनंतर प्रमोशन्स अनाऊन्स झाले. मला तब्बल 15,000 इन्क्रिमेंट ऑफर झाली. आईला मला वॅकेशनला घेऊन जायचं आहे. तिला ना केरळ पाहायचं आहे. आता चांगली सेविंग्स झाली की लगेच जाईन आईला घेऊन. ऑफिसमध्ये बऱ्याच जणांचे प्रमोशन झाले होते, त्यामुळे सगळ्यांनी पार्टी करण्याचं ठरवलं. पण मला लवकरात लवकर घरी जाऊन आईला आनंदाची बातमी द्यायची होती. त्यामुळे सगळ्यांना उद्या पार्टी देईन म्हणून प्रॉमिस केलं आणि जायला निघाली. मागून बाकीचे पण निघाले. मी कॅब बुक केली आणि वेट करत उभी राहिली. अगदी 5 मिनिटात कॅब येऊन समोर उभी राहिली. ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि मी त्या गाडीसोबत माझ्या स्वप्नांच्या वाटचालीला लागले. घरी जायला अजून अवकाश होता, म्हणून जवळपास 45 मिनिटं लागतात घरी जाण्यासाठी. म्हणून मोबाईल काढला आणि कानाला कॉर्ड लावून डोळे मिटून शांतपणे लता दीदींचे गाणे ऐकत होते. डोळे मिटूनच झोपली होती मी, शांतपणे. काही वेळाने मला गाडी थांबल्यासारखी वाटली. मला वाटलं सिग्नल वगैरे लागला असेल, म्हणून मी डोळे मिटूनच राहिले. पण अचानक गाडीचा दरवाजा उघडला आणि त्या ड्रायव्हरने मला गाडीबाहेर खेचलं.